दुसऱ्या मुलांना दुसऱ्या मुलांबरोबर खेळायला जाऊ नये, जसं सर म्हणाले की आता अजून 4 मुलं घरी येऊ नये म्हणून आपण त्यांना तिकडे पाठवत नाही. मग मुलगा जर खाली, मुलगा किंवा मुलगी, मी एक जनरल मुलगा हा शब्द बरोबर, मूल जेव्हा खाली खेळायला नाही गेलं, अंगणामध्ये खेळायला नाही गेलं, मग ते बसून काय करणार? बरोबर, मग त्याच्याकडे मोबाईल देतो. मग ही सवय जी आहे ना, ती आईबाबांनीच लावलेली आहे आणि ती सवय आपण कशी मोडायची, तर ह्याच्यावरतीही मी तुम्हाला माझी महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या सर्व मराठी बोलणाऱ्या पालकांना विनंती आहे की मॅडमचा नंबर तर माझ्या त्या लिंकमध्ये 1000 वेळा, पण मी यासोबतसुद्धा देतोच. तुम्ही यांच्याशी व्हॉट्सअप करा आणि तुमच्या वेळा ठरवा आणि मॅडमची जे काही चरितार्थ फी असतं, कारण आपल्या लोकांचं एक फार आहे, डॉक्टरकडे गेलो की 1000 रुपये आपण 10 वेळा देणार, त्याला विचारणार नाही की तू काय केलं. अरे बापरे, त्या सायकॉलॉजिस्टमध्ये एवढी फी घेतली, माझं मुलगा सुधारलंच नाही. तर अशी वृत्ती न ठेवता पालकांनी यांचं एक मैत्रीण मित्र म्हणून चांगला सहभाग घ्यावा आणि आपल्या कुटुंबात शांतता आणावी, एकाग्रता आणावी. मी एक गोष्ट ह्याच्यावरती बोला ना, भरपूर बोला. जरा बोलते की काय होतं, जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, आपण फी देतो, आपण औषध घेतो, 2-3 दिवस आता ताप आला तर आपण 2-3 दिवस औषध घेतो, परत आपल्याला 2 महिन्यांनी ताप येतो, आपण परत चौथ्याच दिवशी जातो. आता कोणाला कॅन्सर झाला, तुम्ही बघत असाल की 6 महिन्यांनी परत होतो, कुठचाही आजार आहे 6 महिन्यांनी परत होतोय, किंवा आपल्याला तो कायमची औषधं घ्यायची, जशी की ब्लड प्रेशर हे ते वगैरे. पण इकडे कसं आहे ना, की आपलं शरीर पण आपल्या मनाशी कनेक्टेड आहे. बरोबर. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर टेन्शन असेल ना, तर ते शरीरावर दिसणार. परत आपण टेन्शनमध्ये काय करतो, आपण जाऊन वडापाव खातो, आपण बाहेरचं खातो, आपण अनहेल्दी खातो. कारण काय होतं, टेन्शनमध्ये आपण त्या एनर्जीशी कनेक्ट करतो आहे, जिकडे आपण चुकीचं जेवण खातो आहे. मग मन आणि शरीर हे दोन्ही, म्हणजे मन, शरीर, जेवण, फूड, आपलं सगळं कनेक्टेड आहे, पण आपण ना एकाच गोष्टीवरती काम करतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये जे विचार, इमोशन्स जे येतात त्याच्यावरती काम करणं हे खूप आवश्यक आहे. आतून काम करणं आवश्यक आहे, तर आपलं शरीर निरोगी राहील. आणि दुसरी गोष्ट की म्हणजे लोकांना वाटतं की सायकॉलॉजिस्टची फी खूप जास्त आहे, ऑल्टरनेट थेरपिस्ट ज्यांना म्हणतात त्यांची फी खूप जास्त आहे. पण आम्ही तुम्हाला काय करतो, आम्ही 6 महिने काउन्सिलिंग घेतलं, 6 महिने, वर्षभर तुम्ही कायमचे इंडिपेंडेंट होतात की तुम्हाला कसा विचार करायचा आहे, तुमच्या विचारांमध्ये